नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. पनवेल महानगरपालिका याची जी जाहिरात आली आहे, त्यामध्ये बरेच वॅकन्सी आपल्यासमोर आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. कुठल्या-कुठल्या वॅकन्सी आहे, स्पोर्ट कोट्यामध्ये खेळाडूंना काय आरक्षण आहे, बाकीच्यांना काय आरक्षण आहे, वय मर्यादा काय आहे, ते सर्व आपण सविस्तर पाहिलेलं आहे. बट त्याचा सिलेबस काय असणार आहे डिपार्टमेंटल वाईज, कुठल्या एक्झामसाठी मेकॅनिकलचा सिलेबस काय असणार आहे, सिव्हिलचा सिलेबस कसा असणार आहे किंवा इथून जेवढा तो सिलेबस आपण आज पाहणार आहे. तर ही जाहिरात जी आहे ती जवळपास 377 पदांकरिता आली आहे. बघा इथे 377 पदांची जाहिरात आहे आणि ह्याची 13/7/2023 पासून ते 17/8/2023 पर्यंत ही जे फॉर्म भरायची डेट आहे ते आहे. तर यामध्ये बरेच संवर्ग दिलेले आहे. बघा एकूण जवळपास तुमच्या लक्षात येईल की इथे 41 संवर्ग दिलेले आहेत. 41. तर या 41 संवर्गासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या ग्रॅज्युएशन नुसार. तर त्याचा मी सविस्तर व्हिडिओ टाकलाय. तर आता आपण सिलेबस समजून घेऊ. सिलेबस समजला तरच हे पेपर तुमचा जो आहे हा निघणार आहे. तर सविस्तर डिटेल सिलेबस बघू, टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांचा. तर चला या आपण सिलेबसकडे येऊ. बघा आता इथे बघा आता सिलेबसमध्ये इथे काय काय दिलेलं आहे. तर एकूण एक आपण सिलेबसचं पूर्ण कॉन्सेप्ट घेऊन घेऊ. तर सिलेबसमध्ये हा सिलेबस बघा, बरेच सिलेबस आले. जिल्हा परिषदचा सिलेबस वेगळा आहे, जो तलाठीचा सिलेबस वेगळा आहे. प्रत्येकाचा सिलेबस हा थोडा चेंजेस आहे. तर तुम्हाला त्यानुसार अभ्यास करावा लागेल. तर इथे बघा मराठीसाठी जनरल सिलेबस फॉर जनरल सेक्शन फॉर ऑल पोस्ट. ठीक आहे, जनरल सेक्शनसाठीचा हा सिलेबस आहे सर्व पोस्टिंगसाठी. यामध्ये बघा व्याकरण दिलं आहे, म्हणजे मराठी व्याकरण तुम्हाला करावं लागेल. सर्वसामान्य शब्दसंग्रह करावा लागेल. म्हणी आणि वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग हे उतारावरील प्रश्न, म्हणजे उतारा येईल त्याच्यावर तुम्हाला 5 प्रश्न येईल. ते वाक्य पृथक्करण आणि त्याचे प्रकार. तर एवढे तुम्हाला मराठीचं शिक्षण आहे, म्हणजे मराठी टोटलच आहे. व्याकरण म्हटल्यानंतर त्यात सर्वच आलं. त्यानंतर इंग्लिशमध्ये बघा ग्रामर आहे, म्हणजे यामध्ये पण ग्रामर पूर्ण करावं लागेल. कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, इडम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग आहे. इडम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे इथे सुद्धा एक पॅसेज येईल, त्यावर काही 5 प्रश्न येणार. त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन, हा पण ग्रामर मधलाच पार्ट होतो, तर तो येतो. त्यानंतर जनरल नॉलेज आहे. जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी येणार, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना. बघा इथं पूर्ण डिटेल्स सांगितल्या. महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या. बघा पर्यावरण इन्व्हायरमेंटल नॉलेज तुम्हाला आता नेसेसरी झालाय प्रत्येक एक्झाममध्ये. वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन, हरित बांधकाम आणि त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन. तर हे सर्व जनरल नॉलेजच्या सेक्शन मध्ये येणार. आणि रिझनिंगच्या सेक्शन मध्ये तुम्हाला इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स, डायरेक्शन्स, अर्थमॅटिक्स रिझनिंग, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन ज्याला म्हणतो, अॅनालॉजी आणि नंबर सिरीज. तर हे सर्व रिझनिंग मध्ये येणार आहे. तर असे हे 4 सेक्शन दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे येणार. आणि ज्यांचं आता टेक्निकलची बॅचेस आहे किंवा टेक्निकल आहे, जे नॉर्मल आहे सर्वांसाठी, समजा लघु टंगल एकक झालं किंवा मग क्लर्कची एक्झाम झाली, त्यासाठी तुम्हाला हे 4च सेक्शन आहे. बट जे विद्यार्थी मेकॅनिकलचे आहे, सिव्हिलचे आहे, इलेक्ट्रिकलचे आहे किंवा अदर 41, म्हणजे बघा पनवेल महानगरपालिकेचा पद भरती करता 41 संवर्गातील पदाकरिता निश्चित केलेला अभ्यासक्रम, त्यासोबत त्यांना हा सुद्धा त्यामध्ये सिलेबसमध्ये अभ्यासक्रम राहील. म्हणजे हे तर 4 सेक्शन आहेच, सोबत तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंट वाईज करावं लागेल. तर मी तुम्हाला आता टेक्निकलचे, ज्याला आपण म्हणतो की इंटरव्ह्यू वगैरे नाही, जे की मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यांचा सिलेबस तुम्हाला दाखवून देतो. तर सर्वात प्रथम आपण 1 बाय 1 घेऊ. तर बघा आता, कारण की यामध्ये 41 संवर्गाचा आहे, मी हे सर्व जे आहे ना आपल्या ग्रुपवर टाकून देईल. ग्रुपची लिंक आपण मोरमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल दिली जाईल, त्याच्यावर सर्व सिलेबसची पीडीएफ टाकून देईल. तुम्ही ज्याच्या इच्छा ते बघू शकता. आणि दुसरी गोष्ट, आपले क्लासेस पण सुरू झालेले आहे. जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते मेकॅनिकलचे आपल्या ॲपवर, ध्यास अकॅडमीच्या ॲपवर आपण पूर्ण क्लासेस घेत आहे. ज्यांना क्लास जॉईन करायचे आहे किंवा क्लासचे तुम्हाला डेमो लेक्चर बघायचे असेल, त्यांनी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. तिथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल, कारण की तिथे टेक्निकल नॉन टेक्निकल बोथ याचे आपण शिकवत आहे, बोथ याचे क्लासेस घेत आहे. पहा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट क, ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल ग्रुप सी ची पोस्ट आहे. यासाठी सिलेबस काय दिला बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स दिलेला आहे, कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल, मशीन डिझाईन, मेट्रोलॉजी अँड इन्स्पेक्शन, थेरी ऑफ मशीन्स, फ्लुइड मशीन्स, रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग. त्यानंतर प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, कास्टिंग, फॉर्मिंग अँड जॉइनिंग प्रोसेस, मशीनिंग अँड मशीन टूल ऑपरेशन, हीट ट्रान्सफर अँड थर्मोडायनमिक्स. त्यानंतर बघा पॉवर इंजिनिअरिंग, टर्बो मशिनरी इंजिनिअरिंग, त्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल्स, आयसी इंजिन, ऑपरेशन रिसर्च, व्हायब्रेशन, इन्व्हेंटरी कंट्रोल एक्सेट्रा. तर एवढं सर्व तुम्हाला मेकॅनिकलच्या सिलेबसमध्ये दिलाय. तुम्ही लागेल त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. ओके, तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा
नेक्स्ट कोड आहे कनिष्ठ अभियंताचा. कनिष्ठ अभियंतामध्ये काय काय ते बघा. तर हा विद्युतचा आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा. ठीक आहे, ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल. तर बेसिक कन्सेप्ट दिलाय, सर्किट लॉ, मॅग्नेटिक सर्किट, एसी फंडामेंटल, मेझरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल मशीन्स, फंक्शन किलोमीटर मोटर्स अँड सिंगल फेज इंडक्शन मोटर्स. त्यानंतर सिंक्रोनस मशीन जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग, utilization of electrical energy, basic electronics, analogy and digital electronics, basic electrical engineering concept, basic electronics etc. त्यानंतर पॉवर सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्रायव्हर्स नेटवर्क थेरी कन्सेप्ट. ठीक आहे, त्यानंतर बघा रिन्युएबल एनर्जी. तर रिन्युएबल एनर्जी तर आहेच प्रत्येक याच्यात एक्झाम मध्ये. आता त्याला म्हणू शकतो पर्यावरण, इन्व्हायरमेंट, रिन्युएबल एनर्जी हे कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता संगणक, यामध्ये बघा डाटा स्ट्रक्चर दिलेला आहे. युझिंग सी ऑपरेटिंग सिस्टीम, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, सिस्टीम प्रोग्रामिंग, त्यानंतर कॉम्प्युटर आर्किटेक्चर, जावा प्रोग्रामिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऍडव्हान्स बीडीएम्स. ठीक आहे, डाटा मॅनेजमेंट सिस्टीम, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम डिझाईन अँड अनालिसिस अँड बघा आयओटी. तर हे तुम्हाला जे कॉम्प्युटरचे विद्यार्थी आहेत त्यांना बरोबर समजेल जे काही तुमचं असेल ते. आणि सिव्हिल वाल्यांसाठी खूप जास्त जागा आहे. तर याच्यामध्ये बघा ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी बिल्डिंग मटेरियल. ठीक आहे, सर्वायव्हिंग इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सॉइल मेकॅनिक्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक्स, क्वालिटी सर्वाइंग, द डिझाईन ऑफ स्ट्रक्चर्स, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग एक्सेट्रा. तर एवढं सगळं कनिष्ठ अभियंता. त्यानंतर कनिष्ठ अभियंता हार्डवेअरचा पण सिलेबस आहे, ऑपरेटिंग सिस्टीम, कॉम्प्युटर आर्किटेक्चर, ऍडव्हान्स नेटवर्किंग. तर हे तुम्ही बघू शकता. तर हे सर्व जो सिलेबस आहे तो कोणासाठी आहे, टेक्निकल वाल्यांसाठी. आणि जे विद्यार्थी लिपिक टंकलेखक, लघुलेखक, लिपिक टंकलेखक याचा सिलेबस देतो, तर यासाठी काय म्हटलंय, ॲज नो टेक्निकल सब्जेक्ट इन दिस पोस्ट सो द कॉमन सिलेबस विल बी अप्लिकेबल फॉर दिस पोस्ट. म्हणजे इथे तुम्हाला सर्व जो सारखा सिलेबस आहे तोच आहे. तुम्हाला टेक्निकल कोणता वेगळा सिलेबस नाही आहे. जो तुमचा मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग आणि जो जीकेचा सेक्शन आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. इथे रिझनिंगचा सिलेबस म्हटलाय, मॅथ रिझनिंग इथं नाही म्हटलाय. म्हणजे मॅथ नाही दिलाय बघा, वरती एकदा तुम्हाला सिलेबस पण दाखवतो. इथे त्यांनी फक्त रिझनिंग दिलाय, मॅथचा इथं उल्लेख केलेला नाहीये. पण तुम्हाला मॅथचं पण थोडंफार बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे. इथं रिझनिंगचा सिलेबस दिलेला आहे. हा सिलेबस मी पनवेल महानगरपालिकेच्या जी साईट आहे, वेबसाईट, त्याच्यावरून डाउनलोड केलेला आहे. तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता. मी हे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या मोरमध्ये आपल्या चॅनलची, व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक आहे, टेलिग्रामची पण लिंक आहे आणि आपल्या ऍपची पण लिंक आहे. तिथे आपण मेकॅनिकल आणि जे अदर क्लर्क वगैरे यांचे एक्झाम आहे त्याच्यासाठी आपण क्लासेस प्रोव्हाइड करतो. फ्रीमध्ये बराच सर्व डेटा मी आपल्या ऍपवर टाकलाय. तर फ्री मधला डेटा तुम्ही बघून घ्या, क्लास नंतर विचार करा. पण पहिले व्यवस्थित प्लॅनिंग बनवा अभ्यासाचा. हा सिलेबस होता डिटेल. तर लाईक करून घ्या, शेअर करून घ्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे. आता बरेच सर्व ऍड येणार आहे, प्रत्येकाचा आपण डिटेल अनालिसिस करणार आहे. बरेच सर्व फ्री डेटा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो, तो तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.